नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदयवाला या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। या ठिकाणी आपण तिसरी, चौथी, MTS, BTS, मंथन, श्रेया परीक्षा अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी 5वी स्कॉलरशिप या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश विषयाची तासिका पाहत आहोत। नवोदयवाला या हा जो यूट्यूब चॅनल आहे यावरती तुम्हाला 5वी नवोदयच्या विद्यार्थ्यांसाठी त्या पूर्ण सिलेबस, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, मराठी असेल, या सर्व विषयांचा अभ्यास तुम्हाला नवोदयवाला या यूट्यूब चॅनलवर भेटून जाईल। ज्यांना कुणाला जर रोज तासिका करायची आहे त्यांनी 75 88 54 63 08 या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा, तुमचा वर्ग टाका, त्या ठिकाणी तुम्हाला जॉईन करून घेतले जाईल। आणि ज्यांना प्रश्नपत्रिका ऑनलाईन टेस्ट सोडवायची आहे त्यांनी 9307 58 48 46 या क्रमांकावर संपर्क साधावा। चला विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना ऑनलाईन क्लास करायचा आहे त्यांनी सुद्धा यावरती संपर्क साधायचा आहे, 9307 58 48 46। तर चला आपण या ठिकाणी इंग्लिश विषयाची तासिका सुरुवात करणार आहोत। जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी सबस्क्राइब करा, म्हणजे जेणेकरून त्यांचा सुद्धा या ठिकाणी अभ्यास होणार आहे। चला रोजचे व्हिडिओ जे आहेत, जे क्लास आहेत रोजचे, ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येतं आणि तुम्हाला त्याचा लाभ घेता येतो। त्यासाठी तुम्ही सबस्क्राइब करून ठेवल्यानंतर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येतं, यासाठी तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा। चला पुन्हा एकदा नवोदयवाला या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। या ठिकाणी आपण इंग्लिश विषयातील परीक्षेच्या दृष्टिकोनातून तिसरी, चौथी, MTS, BTS स्कॉलरशिप, तसेच श्रेया मंथन 5वी स्कॉलरशिप यावर्षी आता शक्यता आहे 4थी आणि 5वीच्या विद्यार्थ्यांना दोन्ही चौथी पासून स्कॉलरशिप परीक्षा होण्याची शक्यता आहे। यावर्षी मग कसं होणार, पेपर 4थीच्या मुलांचाही होणार स्कॉलरशिपचा आणि 5वीच्या मुलांचाही होणार। पुढच्या वर्षीपासून 4थीच्या मुलांचा पेपर होणार, त्यासाठी पण हा घटक खूप महत्त्वाचा आहे। चला रायटिंग वर्ड रजिस्टर म्हणजे काय? शब्दसंग्रह। आता एखादा विशिष्ट व्यवसायात एका विशिष्ट स्वरूपाचे शब्द अधिक प्रमाणात वापरले जातात, त्याला त्या व्यवसायाचे रजिस्टर असे म्हणतात। आता उदाहरणार्थ पहा, मेडिसिन म्हणल्यानंतर औषधं आले त्या ठिकाणी। तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये जर मेडिसिन, आपल्याला दवाखान्यामध्ये गेलो आपण, त्या ठिकाणी मेडिसिन मग काय काय लागतं, त्या ठिकाणी इंजेक्शन लागतं, म्हणजे आपल्या रोगानुसार त्या ठिकाणी टॅबलेट्स लागतात। अशा प्रकारे आता हे मेडिसिन हा एक काय आहे, रजिस्टर वर्ड आहे। मग त्यावर आधारित असे ह्याच्याशी संबंधित जे वर्ड्स आहेत त्या ठिकाणी लागणारे वर्ड्स म्हणजेच रायटिंग वर्ड्स रजिस्टर। आले लक्षात? अशाच प्रकारचे आपण काही वर्ड्स या ठिकाणी पाहूयात, त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की रायटिंग वर्ड रजिस्टर म्हणजे काय। आता पहा या ठिकाणी, आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आता रेस्टॉरंट रेस्टॉरंट म्हणजे हॉटेल। आपण गावाला गेलो, कुठं मुक्कामाला जर राहायचं म्हणलं तर रेस्टॉरंटमध्ये आपण राहतो। रेस्टॉरंट म्हणजे आता या ठिकाणी पहा काय काय आलं, त्या ठिकाणी हॉटेल आलं, त्या ठिकाणी वेटर आला, रेस्टॉरंटमध्ये वेटर आला, फूड आलं, याशी रेस्टॉरंटशी संबंधित वर्ड्स आपण रजिस्टर करत आहोत। आता चीफ, यानंतर म्युझिक सुद्धा असतं त्या ठिकाणी, करमणुकीसाठी
करमणुकीसाठी म्युझिक असतात, टेस्टी खायला असतं, म्हणजे आपण पैसे देऊन घेऊ, पण आपण या ठिकाणी रायटिंग वर्ड रजिस्टर पाहत आहोत. परत हँगरसुद्धा असतात आपल्याकडील सामान, आपले ड्रेस वगैरे अडकवण्यासाठी. आपण मुक्कामाला जर राहिलो तर त्या ठिकाणी हँगरसुद्धा असतात अडकवण्यासाठी. चला इत्यादी. आता आणखी एक पुढचा आपल्याला रायटिंग वर्ड रजिस्टर पाहायचा आहे. आता ट्रॅव्हल. तर ट्रॅव्हल म्हणल्यानंतर काय आहे? ट्रॅव्हल्स, आपण प्रवास करतो त्याला आपण ट्रॅव्हल असं म्हणतो. तर ट्रॅव्हल म्हणल्यानंतर आपल्याला कोणकोणती साधनं, मग कोणकोणत्या गोष्टीचा आपल्याला या ठिकाणी उपयोग करावा लागेल? फन. ट्रॅव्हल म्हणजे फन, मजा, आपण मजा करतो. मग आता कशाने ट्रॅव्हल करतो आपण? ट्रेननी करतो, एरोप्लेननी करतो. ट्रॅव्हल म्हणल्यानंतर ट्रेन आलं, तिकीट आलं, परत आपले क्लॉथ्स आले. क्लॉथ्स म्हणजे कपडे. परत रोड आले. आपण कारनी, बसनी जर ट्रॅव्हल्स प्रवास करत असलो तर रोड त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. यानंतर कारिंग्स. रोडवर आपल्याला बऱ्याच कार दिसणार आहेत. ट्रॅव्हल्स म्हणल्यानंतर कारिंगचा सुद्धा समावेश आहे या ठिकाणी. आलं लक्षात? आता विद्यार्थी मित्रांनो, आता फार्म म्हणजे काय? शेत. मग आता शेतामध्ये आपण काय काय करतो? हार्वेस्टिंग आलं त्या ठिकाणी. जमिनीची आपणाला हार्वेस्टिंग करण्यासाठी तो लागतं. हार्वेस्टिंग आलं. परत त्या ठिकाणी काय येणार? वाटर येणार. वॉटरिंग म्हणजे पाण्याची सुविधा पाहिजे फार्ममध्ये. वेल्स येणार, वेल येणार त्या ठिकाणी. सीड येणार. ग्रेन्स येणार. परत फार्मर सुद्धा महत्त्वाचा आहे त्या ठिकाणी. फार्मर म्हणजे शेतकरी. अशा बरेच वर्ड्स फार्मशी संबंधित आहेत. ते तुम्ही आणखी जर तुम्हाला कोणते शब्द वर्ड्स माहीत असतील ते तुम्ही त्या ठिकाणी फार्म ह्या वर्ड्समध्ये ॲड करायचे आहेत. आता नेक्स्ट पहा. आता टाईम आहे. आता टाईम म्हटल्यानंतर या ठिकाणी काय आलं? आपण कुठे पाहतो? क्लॉक म्हणजे काय? घड्याळ. शेड्यूल. आता एखादा आपल्याला ट्युशन असेल, आपला क्लास असेल, त्या ठिकाणी आपलं शेड्यूल येतं. त्याला आपण टायमिंगमध्येच शेड्यूल असं म्हणतो. काय शेड्यूल आहे तुमचं? मिनिट. किती मिनिट, किती वाजून किती मिनिट झाले असं पण आपण टायमिंगमध्ये बोलतो. आवर, तास. इम्पॉर्टंट. टाईम इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, वेळ खूप महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे आपण बोलत असतो. टाईम इज इम्पॉर्टंट अशा प्रकारे आपण संभाषण करतो. हा सुद्धा वर्ड्स या ठिकाणी टाईमच्या वर्डमध्ये येणार आहे, रजिस्टरमध्ये येणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला कोणत्या पुस्तकात भेटणार नाही आहेत. तुमच्या MTS BTS असेल, हे तुम्ही लिहून घेत चला सोबत. असे जर वर्ड्स तुम्ही लिहून घेतले, तुम्ही स्वतः शोधून घेतले तर तुम्हाला निश्चितच यावर आधारित कसाही प्रश्न परीक्षेमध्ये आला तर तुम्हाला त्या ठिकाणी खूप इझी जाणार आहे. आता रेन काय आहे?
रेन म्हणजे पाऊस. आता पावसाशी संबंधित वर्ड्स सीजन, रेनी सीजन, रेनी सीजन. डाऊनफॉल म्हणजे पडझड. डाऊनफॉल म्हणजे पडझड. पावसाचं वातावरण झाल्यानंतर जेव्हा झाडे पडतात त्यालाच आपण डाऊनफॉल असं म्हणतो. नंतर आहे रेनस्टॉर्म. रेनस्टॉर्म म्हणजे वादळ. वादळ वारे सुटतात त्यांना आपण या ठिकाणी पावसाचं वातावरण झाल्यानंतर वादळ सुटतो, तेच रेनस्टॉर्म. आणि यानंतर नेक्स्ट पहा ड्रायझल. ड्रायझल म्हणजे आपण पाऊस झड लागली त्यावेळेस ड्रायझल, रिमझिम पाऊस असं या ठिकाणी म्हणतो. यानंतर आपणाला एज्युकेशन. आता पहा या ठिकाणी एज्युकेशन म्हणल्यानंतर आपणाला या ठिकाणी काय येईल? एज्युकेशन या अशा वर्ड्समध्ये आपणाला वर्ड रजिस्टरमध्ये आपल्याला याची रायटिंग वर्ड रजिस्टर लिहायचे आहे. आता लर्निंग. लर्न म्हणजे शिकणे, लर्निंग करणे, लर्निंग. परत या ठिकाणी टीचिंग. टीचिंग महत्त्वाचे आहे एज्युकेशनमध्ये. लर्नर म्हणजे आपण जे लर्नर आहोत तो शिकणारे. एक्झाम्स. या ठिकाणी एक्झाम महत्त्वाचा आहे, ॲक्सेस महत्त्वाचा आहे, ॲक्सेस महत्त्वाचा आहे या ठिकाणी. चला यानंतर आपल्याला नेक्स्ट पाहायचं आहे आपल्याला आता टीचिंग म्हणल्यानंतर आता टीचिंग. टीचिंग हा आपल्याला एक वर्ड रजिस्टर पाहायचा आहे. आता टीचिंग म्हणल्यानंतर काय आलं या ठिकाणी? स्टडी आली. स्टडी, लेसन, होमवर्क, नोटबुक. आपल्याला टीच करण्यासाठी, शिकण्यासाठी कोणकोणत्या वस्तूंचा म्हणजे वर्ड्सचा या ठिकाणी वापर होतो पहा. ते ज्या वस्तू आहेत त्याचाच वापर म्हणजे रायटिंग वर्ड रजिस्टर. तर नोटबुक आलं, या परत टेस्ट आल्या या ठिकाणी. टेस्ट, एक्झाम. आता एज्युकेशन आणि टीचिंग थोडक्यामध्ये जवळपास सारखेच आहेत. एज्युकेशन म्हणजेच आपले एज्युकेशन शिकणे, आणि लर्निंग, टीचिंग, लर्नर, एक्झाम, ॲसेस. आलं लक्षात? परत या ठिकाणी टीचिंग म्हणल्यानंतर क्लासरूम आपले महत्त्वाचे आहेत. क्लासरूम, परत स्कूल, क्लास. आलं लक्षात? चला नेक्स्ट आपल्याला असे बरेच आपले वर्ड्स आहेत रायटिंग वर्ड रजिस्टरसाठी. ते आपण सर्वच पाहणार आहोत या ठिकाणी. आता पहा आता गार्डनिंग. गार्डनिंग म्हणजे आता गार्डनमध्ये काय काय असतं सांगा बरं? फ्लावर असतात, फ्लावर्स. परत नेसेसरी. प्लांट्स असतात,
सॉईल असते त्या ठिकाणी, सॉईल म्हणजे माती. गार्डनर पण असतो त्या ठिकाणी. सोबत सोबत तुम्ही लिहून घेत चला. गार्डनर. आता गार्डन म्हणल्यानंतर एवढ्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी लागतात. आता पहा या ठिकाणी नेक्स्ट आपला वर्ड रजिस्टर आहे बँक. बँक म्हणल्यानंतर कोणकोणते वर्ड रजिस्टर या ठिकाणी आपल्याला करावे लागतील. या ठिकाणी बँक असे आपल्याला बँकेमध्ये जर आपण उगा गेला तर आपल्याला पैसे इथं आम्हाला एवढे उचलायचेत म्हणून आपण त्या ठिकाणी म्हणलात मॅनेजरला वगैरे, तर तू देईल का, त्यासाठी नाही देणार. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, बँकेमध्ये अगोदर आपलं अकाउंट काढावं लागेल. त्या ठिकाणी अकाउंट काढावं लागेल. मनी, मग या ठिकाणी आपल्याला पैसे त्या ठिकाणी भरायचे आहेत किंवा आपल्याला उचलायचे असतील तर मनी. बँक म्हणल्यानंतर मनी आलं, मनी म्हणजे पैसे. बॅलन्स आलं. यानंतर काय आले, शेअर आले. शेअर पण असतात. कॅशियर. आपल्याला बँकेमध्ये जाऊन पैसे जर उचलायचे असेल तर कॅशियर कडे जावं लागतं आपल्याला चेक घेऊन. त्या ठिकाणी मग तो कॅशियर आपलं नाव वगैरे पासबुक वगैरे पाहून तो आपला बँकेतला आपल्याला जेवढे अमाऊंट आपल्याला पाहिजे आहे तो त्या ठिकाणी आपल्याला देतो. आता पहा पुढचा आपल्याला रायटिंग वर्ड रजिस्टर पाहायचा आहे. आता बस स्टॉप. बस स्टॉप. तर बस स्टॉप म्हणल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहा, बस स्टॉप म्हणलं की त्या ठिकाणी काय आली, बस स्टॉपला काय काय वर्ड्सचा या ठिकाणी वस्तूंचा किंवा गोष्टींचा समावेश होतो ते पहा. आता बस म्हणलं की बस आली, त्या ठिकाणी ड्रायव्हर आला बस चालवण्यासाठी. आलं लक्षात. कंडक्टर आला. कंडक्टर, ड्रायव्हर. परत यानंतर बसमध्ये जाण्यासाठी पेट्रोल लागल. पेट्रोल, डिझेल. परत तिकीट आलं, आपल्याला तिकीट घ्यावं लागल बसमध्ये प्रवास करायचा असेल तर. आलं लक्षात. चला नेक्स्ट आपला वर्ड रजिस्टर पाहायचा आहे आपल्याला. आता फॅमिली पहा विद्यार्थी मित्रांनो, फॅमिली. फॅमिली म्हणजे कुटुंब. आपल्या कुटुंबामध्ये कोण कोण राहतं त्याची यादी. मदर राहते आपली. सांगा, फादर. मदर, फादर. परत डॉटर. डॉटर म्हणजे काय माहिती आहे का, मुलगी. परत आपले आजी आजोबा राहतात त्यांना काय म्हणायचं, ग्रँडफादर. ग्रँडफादर म्हणजे आजोबा. ग्रँडमदर. परत ग्रँडमदर म्हणजे आजी. छान. कुणाकुणाजवळ तुमचे आजी आजोबा असतात चॅटमध्ये उत्तर टाकायचंय. परत आपले ब्रदर, सिस्टर. ब्रदर असतात फॅमिली म्हणल्यानंतर. अशा प्रकारे बरेच
फॅमिलीशी रिलेटेड वर्ड्स आहेत तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट करून कमेंटमध्ये टाकायचं आहे. आलं लक्षात? सिस्टर असतात, कझन्स असतात, अंकल असतात फॅमिली म्हणल्यानंतर, आहे की नाही? कझन्स असतात फॅमिली म्हणल्यानंतर. फॅमिली म्हणल्यानंतर बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी येतात. यानंतर नेक्स्ट आपला रायटिंग वर्ड रजिस्टर पाहायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, स्पोर्ट अँड गेम्स. स्पोर्ट्स अँड गेम्स म्हणजे आता आपलं स्पोर्ट्स अँड गेम्सशी रिलेटेड आपल्याला वर्ड रजिस्टर लिहायचं आहे. आता स्पोर्ट्स अँड गेम म्हणजे या ठिकाणी काय काय येईल? बॉल आला, बॅट आली, बॅट्स आल्या, परत क्रिकेट, क्रिकेट आलं खेळाचं नाव. प्लेयर्स आले या ठिकाणी, प्लेयर्स आले. परत यानंतर पहा हॉकी. हॉकी हे खेळाचं नाव आहे या ठिकाणी. स्पोर्ट्स अँड गेम्स म्हणल्यानंतर हॉकी आलं. इनडोर, आउटडोर, इनडोर, आउटडोर हे वर्ड्स आले या ठिकाणी. म्हणजे क्रिकेटमध्ये इनडोर, आउटडोर, बॉल जर बाहेर गेला तर 4 गेला, 6 गेला असं असते ना ते. त्यानंतर स्पोर्ट्स अँड गेममध्ये वर्ड रजिस्टरमध्ये कबड्डी आली. कुणाकुणाला येते कबड्डी खेळायला? कबड्डी कबड्डी चला. फुटबॉल आला. यानंतर अंपायर आले. खेळ म्हणल्यानंतर अंपायर महत्त्वाचे असतात. अंपायर स्पोर्ट्स अँड गेममध्ये अंपायर आले. आले लक्षात? ऑडियन्स आले, पाहण्यासाठी आलेले. स्टेडियम आला त्या ठिकाणी. हे लिहून घ्या सोबत सोबत मी सांगितलेले शब्द. स्टेडियम, परत प्रेक्षक, पाहणारे. यानंतर नेक्स्ट वर्ड आहे आपला पेंटिंग. पेंटिंग वर्ड रजिस्टर आपण या ठिकाणी पेंटिंगसाठी वर्ड रजिस्टर पाहणार आहोत. आता पेंटिंग म्हटल्यानंतर आपण घराला पेंट करतो किंवा आपण एखादी पेंटिंग आपल्या वहीवरती काढलेली आहे. त्यासाठी आपल्याला पेंटिंगसाठी काय काय लागतं? कलर लागतात, ब्रश लागतात, पेंट लागतो. मग या ठिकाणी वेगवेगळे कलर, व्हाईट कलर, ग्रीन कलर, ब्लॅक कलर. यानंतर पिक्चर्स म्हणजे पिक्चर्स एखादी आपण काढलो, पेंट केलं, त्या ठिकाणी त्या पिक्चर्सला आपल्याला पेंट करायचं आहे. तर मग त्या ठिकाणी पिक्चरसुद्धा, चित्रसुद्धा लागतात. आलं लक्षात? तर याचे आपण रजिस्टर यादी आपण या ठिकाणी पाहू. आता पेंटिंग म्हटल्यानंतर काय काय येतं? ब्रश. ब्रश आला या ठिकाणी. कलर आला या ठिकाणी. कलर्स आले भरपूर. तर पेंट्स आला. परत पेंट्स कोणकोणते? मग कलर, पेंट्सचे कलर ग्रीन, व्हाईट, ब्लॅक. यानंतर आता पिक्चर्स, चित्रसुद्धा महत्त्वाचं आहे. आपण कलर कशाला देऊ? मग पेंट कशाला करायचं आपल्याला? पिक्चर्स एखादा असेल तर त्याला पेंटिंग करण्यासाठी कलरचा वापर करतो. पिक्चर्स अँड रेनबो. आता येलो कलर, पर्पल एक्सेट्रा. पेंटिंग म्हणल्यानंतर बऱ्याच गोष्टी या ठिकाणी लागतात आपल्याला.
ड्रॉ पेपर सुद्धा या ठिकाणी लागतो, ड्रॉइंग पेपर आहे की नाही. चला, तुम्हाला आणखी कोणते नवीन नवीन वर्ड्स आठवत असतील तर तुम्ही त्या ठिकाणी त्या यादीमध्ये समाविष्ट करायचं आहे. आता फूड म्हटल्यानंतर काय काय असतं या ठिकाणी? हॉट फूड, कोल्ड फूड असतं, राईस, स्वीट, टेस्टी, रोटी, स्वीट, कुक, आईस्क्रीम. फूड म्हटल्यानंतर अनेक गोष्टी या ठिकाणी येतात. व्हेजिटेबल्स आलं या ठिकाणी, फ्रूट्स आले है की नाही. आता फूड म्हटल्यानंतर आता फूड हॉट आहे. आता राईस, फूडमध्ये राईस आलं, व्हीट आलं. व्हीट म्हणजे काय माहिती आहे का? गहू. आता टेस्टी फूड होतं अशा प्रकारे आपण म्हणतो. रोटी, या ठिकाणी रोटी आलं. परत स्वीट फूड. परत कुक, यानंतर आईस्क्रीम आलं. फूड म्हटल्यानंतर अनेक गोष्टी या ठिकाणी येतात. डाएट आलं, डाएट फूडमध्ये आपण कुकुंबर, रॅडिश अशा प्रकारच्या गोष्टींचा समावेश करतो पहा. आता बॉईल केलेले काही फूड असतात, उकळून घेतलेल्या, बॉइलेड. व्हेजिटेबल्स या ठिकाणी आले. व्हेजिटेबल्स, फ्रूट्स आले या ठिकाणी बऱ्याच प्रकारचे. आलं का लक्षात? चला विद्यार्थी मित्रांनो, नवोदयवाला यूट्यूब चॅनलवर जर आपण कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी तुम्ही या ठिकाणी या नंबरवरती मॅसेज करा, संपर्क करा. मला त्या ठिकाणी ॲड करून घेतलं जाईल. चला, आणि ज्यांना कुणाला प्रश्न 5वी नवोदयच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना कुणाला ऑनलाईन टेस्ट सोडवायच्या आहेत त्यांनी या नंबरवरती संपर्क साधायचा आहे. 9307 58 48 46. आलं लक्षात? चला, त्या ठिकाणी तुम्हाला पेड नवोदयच्या प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. त्या ठिकाणी तुम्हाला काही पेमेंट करावं लागेल. या ठिकाणी तुम्ही या नंबरवरती संपर्क साधा. चला, त्या ठिकाणी वेगळा व्हॉट्सअप ग्रुप काढण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.